नमस्कार, मी डॉक्टर मानसी बर्वे नाईक आणि आरोहण ज्योतिषच्या 27व्या भागात आपण डॉक्टर अभय नायकांशी बोलतो आहोत. डॉक्टर, एकूण ज्योतिष बघणे या प्रकारचीच प्रचंड खिल्ली उडवणारे लोक सोशल मीडियावर आहेत किंवा इतर जगातही आहेत. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे बघा, व्यक्ती तशा प्रकृती आहे आणि जो माणूस जन्मतो थोडंफार ज्याच्या आयुष्यात तेवढं शिक्षण आहे तेवढं घेतो आणि नंतर सायन्स आणि लॉजिकचा अप्लाय करत बसतो आणि तेच सर्व आहे जग असं त्याला वाटतं. हे साहजिक आहे, त्याच्या दृष्टिकोनातून साहजिक आहे. पण जेव्हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यात दुःख यायला लागेल किंवा ज्या गोष्टी घडत जातात ते त्याच्या आकलनाच्या बाहेर असतील, त्याच वेळेला त्याला कुतूहल वाटतंय की बाबा हे असं का व्हायला लागलंय मला. तेव्हा तो ज्योतिषाकडे जातो. जो कोण सगळं चांगलं आहे, यश चांगलं आहे, मला भरपूर पैसा मिळतोय, मुलं आहेत, सुख आहे, सगळं आहे असताना कोणी ज्योतिषाकडे जात नाही. ज्योतिषाकडे कोण जातं? ज्याला मार्गदर्शन पाहिजे त्याच्याकडे तोच जातो. आणि सगळ्यांनी ज्योतिष मानायला पाहिजे असं ज्योतिष सुद्धा सांगत नाही. ज्याला इच्छा आहे त्याने यावं, ज्याला इच्छा नाही आहे त्याने नको यावं आणि त्याचं आयुष्य तसं भोगायचं त्याला अधिकार आहे. ओके, थँक्यू डॉक्टर.